नमस्कार, मी नितीन राजवैद्य आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा तिथीने साजरा करायचा की तारखेने साजरा करायचा, म्हणजे हिंदू कालगणनेप्रमाणे साजरा करायचा की आंग्ल भाषेतील कालगणनेप्रमाणे साजरा करायचा, याविषयीचा निरर्थक वाद हा समाजामध्ये वारंवार उभा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने दोन मुख्य मुद्दे पाहण्याचा आपण यामध्ये प्रयत्न करूया. यातला मुद्दा नंबर 1 की या राज्याभिषेकामुळे नेमकं काय झालं, आणि मुद्दा नंबर 2 हा राज्याभिषेक दिन केव्हा साजरा करायचा. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला, ज्याला आपण हिंदू साम्राज्य दिनोत्सव म्हणतो, तो झाल्यामुळे नेमकं काय झालं, तर या देशातील कर्णावती, देवगिरी, चित्तोड, इंद्रप्रस्थ, विजयनगर अशा साऱ्या राज्यांच्या मुसलमानाविरुद्धच्या संघर्षाच्या वेळेसच्या ज्या काही जखमा होत्या, ज्या जखमा निर्माण झाल्या होत्या, जी सल निर्माण झाली होती, त्या जखमा या निमित्ताने राजगडावरती भरल्या गेल्या होत्या. मुसलमानी राजवटीतून हिंदूंच्या मुक्तीचा लढा या निमित्ताने यशस्वी झाला होता. हिंदू धर्मावरचं सुतक या राज्याभिषेकामुळे हे सुटलं होतं. शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी जो स्वराज्याचा जो मांडलेलं जे स्वप्न होतं, जो संघर्ष होता, तो या निमित्ताने सफल झाला होता. जिजाऊ साहेबांनी पाहिलेलं जे स्वराज्य स्थापनेचं स्वप्न होतं, ते स्वप्न या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने पूर्ण झालं होतं. राज्यातल्या, देशातल्या लेकी असतील, सुना असतील, पशुपक्षी असतील, गाई वासरे असतील, संत सत्पुरुष असतील, ऋषीमुनी असतील, 18 पगड जातीतील साऱ्या रयतेला ज्या दिवशी आनंद झाला होता, ज्या दिवशी ती रयत आनंदोत्सव साजरा करत होती, त्यांच्या मनात समाधान निर्माण झालं होतं. त्यांनी जो संघर्ष केला होता, हजारो वर्षाचा जो संघर्ष होता, त्या संघर्षाला एक मूर्त रूप ज्या दिवशी मिळालं होतं, तो दिवस होता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन. मित्रांनो, जवळजवळ 500 वर्षानंतर हिंदूंना स्वतःचा राजा मिळाला होता, स्वतःच्या राजाची राजगादी मिळाली होती आणि स्वतःचं राज्य, हिंदूंचं हिंदवी स्वराज्य या निमित्तानं मिळालं होतं. हजारो वर्षाचा हा संघर्ष होता आणि 500 वर्षाच्या नंतर आपल्याला राजा मिळाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी 30 वर्षाच्या संघर्षानंतर शिवाजी महाराज हे छत्रपती म्हणून समोर आले होते, ते राजे म्हणून समोर आले होते. आता हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने आपल्या हिंदुस्थानावरती जे काही एक मुस्लिम राजवटीचं जे ग्रहण होतं, ते या निमित्ताने सुटलं होतं. म्हणून राज्याभिषेक दिन हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो त्याचप्रमाणे त्याचं स्मरण करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. हा झाला आपला मुद्दा नंबर 1. आता मुद्दा नंबर 2 या ठिकाणी असा उपस्थित होतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा केव्हा साजरा करायचा. याविषयी उगाचच वाद किंवा मतमतांतरे हे समाज माध्यमांवरती किंवा समाजामध्ये उभे करण्याचा प्रयत्न हा वारंवार होतो आहे. या राज्याभिषेक दिन सोहळ्याला इंग्रज अधिकारी, ज्याचं नाव होतं हेन्री ऑक्सेडेन, हा त्या राज्याभिषेकाला त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्यांनी त्यांच्या म्हणजे इंग्रजी कालगणनेप्रमाणे त्यांनी त्याची नोंद त्याच्या दस्तऐवजामध्ये घेतली होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 6 जून 1674 झाला होता. आता या इंग्रज अधिकाऱ्यांनी घेतलेली त्याच्या इंग्रजी कालगणनेप्रमाणे जी नोंद होती, ती त्यांनी योग्य घेतली आणि तो त्यांच्या ठिकाणी योग्य होता. आता या अनुषंगाने मला काही प्रश्न असे पडतात की आपण रामनवमी कधी साजरी करतो किंवा आपण रामाचा जन्मोत्सव केव्हा साजरा करतो, तर आपण तो चैत्र शुक्ल नवमी या दिवशी साजरा करतो. आपण कृष्ण जन्माष्टमी कधी साजरी करतो, तर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमीला आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो. आपण बौद्ध जन्म कधी साजरा करतो,
तर आपण वैशाख महिन्यातील पौर्णिमेला आपण बौद्ध जन्म हा साजरा करतो. महावीर जयंती आपण चैत्र शुक्ल त्रयोदशीला साजरी करतो. पंढरपूरची यात्रा, जो पांडुरंग आपल्या साऱ्यांचं दैवत आहे, आराध्य आहे, त्याची यात्रा आपण आषाढ आणि कार्तिकी महिन्यातील एकादशीला साजरी करतो. तुकाराम महाराज ज्या दिवशी वैकुंठ गमनाला गेले होते, तो दिवस म्हणजे तुकाराम बीज म्हणून आपण साजरी करतो. तो आपण फाल्गुन कृष्ण द्वितीयेला साजरा करतो. गजानन महाराज, संत गजानन महाराजांचा जो प्रकट दिन आहे, तो आपण माघ महिन्यातील वद्य पक्षातील सप्तमीला म्हणजे माघ वद्य सप्तमीला आपण तो साजरा करतो. रामदास स्वामींचा जन्मसुद्धा आपण चैत्र शुद्ध नवमीला साजरा करतो. आपला दिवाळी असेल, दसरा असेल, गणपती उत्सव असतील, नवरात्रोत्सव असतील, आपल्या देवी देवता संत सत्पुरुषांच्या निगडीत अनुषंगाने जे काही महत्त्वाचे सण असतील, उत्सव असतील, हे आपण केव्हा साजरे करतो, तर ते आपण आपल्या हिंदू कालगणनेप्रमाणेच साजरे करतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे राजे होते. त्यांनी हिंदुस्थानात हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. 500 वर्षानंतर हिंदूंना पुन्हा हिंदूंचा राजा मिळाला होता. त्यांचा राज्याभिषेक दिन हा कोणता, तर तो आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला. ज्यावेळेस महाराज हे सिंहासनाधीश झाले, तेव्हा आनंद नाम संवत्सर होतं आणि शालिवान शक हे 1596 होतं. त्यामुळे छत्रपतींचा राज्याभिषेक, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या दिवशीचे छत्रपती झाले, ज्या दिवशी ते स्वराज्याच्या गादीवरती स्थानापन्न झाले, त्यांचा राज्याभिषेक झाला, तो दिवस म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. आणि म्हणजे तोच की ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध पक्षातील त्रयोदशी तिथी हा त्याच दिवशी साजरा केला पाहिजे. जो मध्यंतरी असा एक विषय आला होता की 6 जून ही त्या दिवशी 6 जून ही तारीख छत्रपतींच्या राज्याभिषेकाची ही निवडली पाहिजे. त्या दिवशीही काही हिंदू बांधव हा दिवस साजरा करतात, तर तो त्यांच्या शिवप्रेमापोटी कदाचित ते साजरा करतात. परंतु चुकीचा पायंडा पाडणे, चुकीच्या भूलथापांना बळी पडणे हे सुद्धा योग्य नाही. आपण आपलं स्वत्व, स्वराज्याची स्वनिष्ठा, स्वभाषा, स्वगणना हे सर्व शिवाजी महाराजांना प्रिय होतं. त्यांना स्वभाषा प्रिय होती. त्यांनी स्वतःची कालगणना तयार केली होती. त्यांनी स्वराज्याचा स्वराज्य कोश निर्माण केला होता. स्वराज्याचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं. त्यामुळे स्वकालगणनेप्रमाणे, हिंदूंच्या कालगणनेप्रमाणेच ही तिथी साजरी करावी, या निमित्ताने हे आवाहन करतो. आणि अशा चुकीच्या नरेटिव्हला आपण न बळी पडता तो तिथेच थांबवला पाहिजे. अशा प्रकारे आपण सजग असलं पाहिजे, हे आवाहन करतो आणि तूर्तास थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.